तर आता अं, जसं आपण बघितलं की आता 4 नंबर आलेला आहे. 9 नंबर पर्यंत घ्यायचंय. तर 4, 13, 22, 31. आता बघा, 4 खास हा राहूसाठी. 13 नंबर हा कार्मिक आहे. 22 नंबर हा कार्मिक आहे. आता 13 नंबर कार्मिक आहे म्हणजे कसं आहे की त्यांना कार्मिक नंबर थोडक्यात काय असतो, तर कार्मिक म्हणजे त्यांना आधी मागच्या जन्माचं असं म्हटलं गेलं की कार्मिक कोणाला म्हणायचं, ज्याला आधी मागचं कंप्लीट करायचंय मग त्याचं आत्ताचं सुरू होईल. मग त्याचं जर त्याचा एक एक्झाम्पल देते की ज्याचा मागचा अभ्यास कम्प्लीट आहे त्याला लगेचच पुढचं नवीन शिकायला मिळेल. पण ज्याचा मागचा होमवर्कच इनकम्प्लीट आहे, आधी त्याला मागचा होमवर्क कम्प्लीट करावा लागेल आणि मगच त्याला पुढचा अभ्यास शिकावा लागणार आहे. पण कार्मिकच्या केसमध्ये काय होतं, ज्यांची जन्मतारीख आहे 10, त्यानंतर 28 पण कार्मिक मध्ये थोडीफार येते, 13 नंबर, 19 नंबर, 22 नंबर यांना आधी मागचं कम्प्लीट करावं लागतं आणि मग यांना पुढे पुढे छान मिळत असतं. मग तो कर्मफळ कर्मभाग त्यांचा एका दिवसाचा पण असेल, एका जन्माचा पण असेल, एक महिन्याचा पण असेल, एक वर्षाचा पण असेल. हे हे प्रिडिक्शन्स, हे आता आपण प्रिडिक्शनच्या थ्रू, कॅल्क्युलेशनच्या थ्रू सांगू शकतो. पण एक सिंपल आहे की 13 नंबर असलेले कार्मिक मध्ये येतात. मग आता यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 4, 13, 22, 31 ला झालाय तर त्यांचा जन्मांक आला 4. या यांची मुख्य विशेषता म्हणजे या व्यक्ती इतरांपेक्षा वेगळ्या पद्धतीने विचार करतात. जसं मी सांगितलं की तुम्ही जर एक तारीख, 3 तारीख, 1, 3 तारीख म्हणण्यापेक्षा 1, 3, 5, 7, 4 असे लोकांना जर मीटिंग मध्ये बसवलं आणि बोलायला लावलं, काही मतं मांडायला लावले, तर 4 नंबर जो असतो ना, ज्याचा जन्मांक 4 आहे, याचे मत सर्वांपेक्षा वेगळे असतात, सर्वांपेक्षा वेगळे. पण मग आपल्याला वाटतं की अरे विषय तर वेगळा आहे, हा वेगळा सांगतो, पण कुठेतरी जर खूप खोलात विचार केला तर ह्या व्यक्तीचे म्हणजे ज्याचा जन्मांक 4 आहे त्याचे विचार शेवटी आपल्याला म्हणजे घ्यावेच लागतात की हो, याची थिंकिंग अजून वेगळी. म्हणून 4 नंबर, 13 नंबर, 22 नंबर, 31 नंबर असलेले लोक जेव्हा मीटिंग मध्ये किंवा काही विचार मांडायला सुरुवात करतात तेव्हा त्यांचे विचार हे थोडेसे वेगळे असतात आणि पटण्यासारखे पण असतात किंवा एक समाजाला एक वेगळी अजून काहीतरी नवीन आयडिया इम्प्लिमेंट होणारे हे पण असतात. हम्म? तर या पद्धतीने असतात. हे सहजासहजी त्यांच्या कामावरच फोकस, बस मी आणि माझं काम असे असतात, त्यांना दुसऱ्याशी काही घेणं देणं नसतं. म्हणजे 4 नंबर असलेल्या व्यक्तीला, 13 नंबर असलेल्या व्यक्तीला, 22 नंबर, 31 नंबर असलेल्या जन्मांक असलेल्या व्यक्तीला जर आपण रेडीमेड काही जरी दिलं हे तुमच्यासाठी, तरी ते लगेच एक्सेप्ट नाही करत. ते आधी ते बघतात कसं आहे, काय आहे, सर्व त्याचं पूर्ण पारखून निरखून सर्व भीतील आणि मगच ते एक्सेप्ट करतील. तोपर्यंत हे लगेच विश्वास ठेवत नाही. हम्म? तर दिसते ना स्क्रीन? ओके. वरवर विचार करण्याऐवजी हे लोक खोलवर विचार करतात. हम्म. त्यामुळे आपल्याला असं वाटतं की हे आपलं म्हणणं खोडून राहिले, पण हे डिटेल डेप्थ मध्ये जाऊन विचार करत असता म्हणून. मग तिथेच ते डेप्थ मध्ये विचार करत असणारे असल्यामुळे कधी कधी ते आक्रमक होता, फटकळपणा दिसतो त्यांच्यातला, स्पष्ट वक्तेपणा दिसतो. आणि मग कधी कधी समोरच्याचं मन पण दुखवलं जातं की समोरच्याला पाहिजे असं की लगेचच यांनी एक्सेप्ट करावं. पण अशा टाईपचे लोक लवकर एक्सेप्ट करत नाही, ते थोडा विचार करतात. बंडखोरापर्यंत म्हणजे त्यांना काही गोष्टी लगेचच ऐकायला नाही आवडत. ओके. 5 नंबर, ज्यांची जन्मतारीख 5, 14, 23 आहे, अंकशास्त्राप्रमाणे मग यांचा जन्मांक आला 5. या लोकांचे वैशिष्ट्य म्हणजे हे जिनियस. 5 नंबर असलेले लोक टीचिंग फील्ड मध्ये असतात, त्यांच्याकडे ज्ञान प्रचंड, कारण बुध आला ना त्यांच्याकडे. बुध हा असं बघितलं गेलं तर हा सूर्याचा मुलगा, सूर्याचं बाळ म्हणून बुधाला मानलं जातं की बुध असलेली व्यक्ती मल्टी टॅलेंटेड, अर्थ एलिमेंट यांच्याकडे प्रचंड. मग अर्थ एलिमेंट असल्यामुळे डायरेक्ट कनेक्टेड, अर्थशी कनेक्ट असल्यामुळे यांना बऱ्याचशा गोष्टीचे इंट्युशन, बऱ्याचशा गोष्टीचं माहिती घेणं, ज्ञान घेणं हे यांचं ठरलेलंच असतं. यांना आपण काही गोष्ट सांगितली की ते डिटेल खोल पर्यंत जातील आणि जे महत्वाचे ते सांगत असतात. तर खोलवर विचार करणे, 4 नंबर प्रमाणेच 5 नंबर वाले पण खोलवर विचार करतात, उत्तम वक्ते असतात, झटपट विचार करून झटपट निर्णय देणारे. आता बघा, 5 नंबर वाल्यांचा जो गुण आहे तो काय की लगेच इमिजिएट विचार करणं आणि लगेच निर्णय देणं. आणि 8 नंबरची इथेच गडबड होते. 8 नंबर वाला पण जिनियस असतो, 8 नंबर सुद्धा मल्टी टॅलेंटेड असतो, कारण तो प्रत्येक गोष्ट स्वतः करून बघणार. पण तिथेच गडबड कुठे होते 8 नंबर वाल्यांमध्ये,
त्यांना लवकर निर्णयच देता येत नाही. त्यांना न्याय द्यायच्या वेळेपर्यंत त्यांना त्यांच्याकडनं हमखास डिले होत असतो. 5 नंबर वाले उत्तम संघटन कौशल्य असतं त्यांच्याकडे. कम्युनिटी मॉब एकदम परफेक्ट. ते बोलायला लागल्यावर सर्व लोक त्यांचं ऐकण्यासाठी आतुर असतात, कारण त्यांच्याकडे नॉलेज खूप असतं. तर 5, 14, आता 14 नंबर सुद्धा कार्मिक आहे. ओके. 14 नंबर हा पण कार्मिक नंबर. या व्यक्ती सतत प्रसिद्धीच्या झोतात असतात. हे लोक रोमॅन्टिक आणि प्रेमळ असतात. जसं 2 नंबर वाले लोक रोमॅन्टिक असतात, लव्ह मॅरेज करण्याकडे कल असतो त्यांचा. सेम 5 नंबर वाले सुद्धा 5, 14, 23 यांना सुद्धा लव्ह मॅरेज करायला आवडतं, किंवा प्रेम म्हणजे ते त्यांच्या बायकोला बायको समजतच नाही, ते प्रेयसी समजूनच प्रेम करत असतात. ओके. त्यांच्यामध्ये बहुतेकांच्याकडे उत्तम लेखन कौशल्य पण असतं, वक्तृत्व चांगलं, लेखन छान असणारे. त्यानंतर त्यांचं फील्ड पण बऱ्यापैकी हेच असतं. ओके. आणि शिवाय गव्हर्नमेंट जॉबमध्ये 5 नंबर वाले लोक पण येतात. ओके. तर स्वातंत्र्यप्रिय असल्यामुळे हे कोणाच्या बॉसिंग खाली काम करू शकत नाही. जसं 1 नंबर असतो तसाच 5 नंबर पण आहे. बुध असल्यामुळे परत सूर्याचाच प्रभाव यांच्यावर असल्यामुळे हे लोक स्वतःचं काम स्वतः करण्यावर प्राधान्य, आणि हे जास्त करून बिझनेसकडे येतात. यांना बिझनेस करायला आवडत असतो. त्यानंतर लांबवर प्रवास होत असतो. बघा 23 नंबर आतापर्यंत माझ्याकडे बघण्यात आले. 23 नंबर, 14 नंबर हे बाहेरच जास्त असतात. म्हणजे प्रवासाच्या निमित्ताने यांना जगभर प्रवास करायला मिळत असतो. हे बाहेर काम करणारे असतात. ओके. संशोधन, मीडिया, व्यापार वगैरे याच्यात ते जास्त दिसतात. त्यानंतर जन्मतारीख 6 असलेले शुक्राचा प्रभाव. शुक्र असला म्हणजे सौंदर्याकडे असणारे. 15, 24, 6 कोणत्याही महिन्याच्या जन्म तारखेला म्हणजे कोणत्याही महिन्याच्या 6, 15, 24ला जन्माला आलेली व्यक्तींचा जन्मांक आला 6. आता यांच्याकडे बघा, या जन्मांकाची विशेषता म्हणजे या व्यक्तींच्याकडे दुर्गुण आणि दोष फार कमी असतात. आता ही स्टेटमेंट तशी खोटी आहे. उलट यांचा ड्रॉबॅकच हा असतो की यांच्याकडे दोष आणि दुर्गुण, यांच्या दुर्गुणांमुळेच यांना अधोगती मिळत असते, अधोगतीकडे जात असतात. हा, हे स्टेटमेंट आता मी द्यायला नको होती, पण ही त्यांचा दोष आहे. या व्यक्ती समाजात चांगल्या आणि जबाबदार व्यक्ती म्हणून ओळखल्या जातात. ओके. यांचं सौंदर्य, यांना बोलण्याची कला, मल्टी टॅलेंटेड हे पण असतात. यांच्याकडे भाषा ज्ञान खूप छान असतात. कुठेतरी जाऊन म्हणजे यांच्याकडे म्हणतो ना आपण की विनोद बुद्धी, करमणूक, चार चौघात बसले गप्पा करायला की अख्खी मैफिली हे वळवून टाकतील अशी लोक असतात. आणि अनोळखी ठिकाणी गेले तरी हे एकटे पण राहू शकतील आणि कम्युनिटी बरोबर पण राहू शकतात. त्यांना जे जिथे जातील तिथले होऊन जातात. तर कुटुंब वत्सलता म्हणजे त्यांना कुटुंबात राहणं, चार चौघात राहून गप्पा करणं, म्हणजे लोक जोडायला यांना आवडतात, किंवा हे अनोळखी ठिकाणी जाऊन सुद्धा त्यांची फॅमिली तयार करू शकतात. अशा पद्धतीने असतात. ओके. त्यानंतर यांना हे 6 नंबर वाले लोक, 15 नंबर, 24 नंबर हे लोक खूप श्रीमंत होत नसतात. त्यांना जे मिळालं त्याच्यात गुजारा करायचा, अख्खं सर्व पैसे उडवून टाकायचे, सर्व पैसे संपवायचे. अशा प्रकारचे लोक हे असतात. ऍट द एंड यांच्याकडे पैसे खूप कमी उरतात. मग परत नव्याने हे सुरुवात करतात. म्हणजे यांना शुक्र असल्यामुळे शुक्र काय तर दैत्यांचा गुरु असं म्हटलं जातं की दैत्यांचे गुरु. मग दैत्य तर प्रत्येक वेळा संपलेत. दैत्य म्हणजे आपण पूर्वीच्या गोष्टी जेव्हा ऐकतो तेव्हा दैत्य हे प्रत्येक वेळा देवाकडून मारले गेले. पण शुक्राचार्याकडे अशी पॉवर होती की तो दैत्यांना परत जिवंत करू शकत होता ना. तर म्हणजे त्याच्याकडे जी रक्षा होती, शक्ती होती, त्याने तो मेलेली राक्षस परत जिवंत करत होता. मग हाच गुण 6 नंबर, 15 नंबर, 24 नंबर आल्या व्यक्तींकडे की किती जरी अडचण आली तरी हे लोक परत शून्य होता आणि परत नव्याने हे परत त्यांचं अस्तित्व तयार करू शकतात. जिथे जातात तिथे हे यांच्या आयुष्यामध्ये शून्य होणं ठरलेलंच असतं. शून्य होतात आणि परत नंबर 1 होतात, शून्य होतात परत नंबर 1, म्हणजे नंबर 1 इन द सेन्स की त्यांच्या मागे त्यांच्या शून्य वाढवत नेतात पण सुरुवातीला 1 होऊन जातात. अशी गोष्ट आहे. आता हे व्यक्ती मनमिळाऊ, प्रेमळ, मृदुभाषी वगैरे, तर यांचे बघा 6 नंबर असलेले कोण कोण आहे तर मुलांक 6 असलेले व्यक्तीमध्ये अनिल कपूर, माधुरी दीक्षित, हे कोण आपले तेंडुलकर झाले. त्यानंतर ए आर रहमान आहे, रणवीर सिंग आहे, कपिल देव आहे,
तर अशा प्रकारचे लोक जे फेमस होता, त्यांचं बोलणं आता सचिन तेंडुलकर, त्याचा आवाज इतका छान आहे, इतका छोटा आवाज आहे, पण त्याचं बोलणं आपल्याला ऐकायला आवडतच, हो की नाही. माधुरी दीक्षित, तिचं हसण्यासाठी लोक, तिचे ती एकदा तरी हसेल, ती बघेल, त्याच्यासाठी लोक किती आवडीने तिचे बघतात पिक्चर्स. अनिल कपूरचे मोजकेच डायलॉग ऐकायला लोक वाट बघत असतात. अशी काहीतरी गोष्ट आहे, अशी काहीतरी गंमत आहे. हे लोक खास करून कलेकडे असतात. फॅशन डिझायनिंग इंडस्ट्री, पिक्चर, मूवी आणि जिम इन्स्ट्रक्शन किंवा ड्रेस मध्ये ब्रँड असलेले. हं? 7 तारीख आता, 7 नंबर म्हणजे 7, 16, 25. कोणत्याही महिन्याच्या 7, 16, 25 तारखेला जन्माला आलेली लोक, यांना जर सांगितलं की तुम्हाला एकट्यालाच प्रवास करायचा आहे, तुम्ही आता निघा, तर हे लगेचच निघतात. यांना काही सोबत नसेल तरी चालणार आहे. हे लोक जसे असतात तसे ते प्रवास करतात. अख्खा भारत फिरून येतील, जग फिरून येतील, एका कपड्यावर जातील, एका कपड्यावर येतील. असे असतात 7 नंबरवाले. यांना काही देणं घेणं नसतं. 7 नंबर लोकांचे प्रेम यांना मिळत नसतं. हे प्रेमासाठी आयुष्यभर, आज प्रेम मिळेल, उद्या प्रेम मिळेल, असे असतात. 16 नंबर, 25 नंबर, आता परत कार्मिक नंबर बघा. 16 नंबर हा कार्मिक आला. 25 नंबर वाल्यांकडे पॉलिटिशियन मध्ये असेल तर हमखास यश मिळणार आहे. ओके. 16 नंबर कार्मिक, यांना एकांताची आवड असते. अगदी कामाच्या ठिकाणी सुद्धा त्यांना एकट्याला काम दिलं, आजची टास्क तुझी एवढी आहे, हे तू एकटा बसून हे काम कर, तर हे एकटे बसतील. 1 तास, 2 तास, 10 तास, 20 तास जरी त्यांना काम दिलं तरी ते काम करत बसतील. असे 7 नंबरवाले असतात. केतूचा प्रभाव असल्यामुळे. आणि भरकटणं, एकदा जर हे भरकटून गेले 7 नंबरवाले, तर यांना रिटर्न रिव्हर्स आणणं खूप अवघड होत असतं. तर यामध्ये छान छान चेहरे, कॅटरीना कैफ आहे, सैफ अली खान, नंतर आपले धोनी आहे, त्यानंतर हे डायरेक्टर आहे. असे बरेचसे लोक आहेत. 8 नंबर, जन्मतारीख 8, 17, 26. कोणत्याही महिन्याच्या 8, 17, 26 या तारखेस जन्मलेल्या व्यक्ती बघा, यांच्याकडे धन, सत्ता, संपत्ती यांच्याशी संबंधित 8 नंबर असलेले लोकांना आपण उगाच घाबरतो की बापरे 8 नंबर आहे, पण तसं पण आहे, बऱ्याचशा गोष्टी आहे. पण 8 नंबर हा इतका परफेक्ट नंबर असतो, पण ह्या नंबरच्या बाबतीत थोड्याशा अडचणी येत असतात. हम्म? या अंका विवाह विषयक, कौटुंब विषयक, कौटुंबिक समस्या निर्माण करत असतात यांच्या आयुष्यामध्ये. तर माझ्याकडे तर आतापर्यंत जितक्या केस स्टडी झाल्या, त्या केस स्टडीज मध्ये जन्मतारीख जेव्हा जेव्हा चेक केली, तेव्हा 26, 17, 8 हमखास डिले होणं, हमखास अडचणी येणं, किंवा निर्णयच उशिरा घेतात हे लोक, किंवा लग्नच यांची उशिरा करतात हे लोक, म्हणजे यांना थोडासा उशीर ठरलेलाच असतो. ओके. हा जन्मांक असणाऱ्या लोकांना म्हणजे येणाऱ्या समस्या ह्या बहुतेक वेळा त्यांनी स्वतःहून ओढवून घेतलेल्या समस्या असतात, की त्यांचेच डिसिजन. मग डिले करणं म्हणजे एखाद्या गोष्टीचा निर्णय द्यायचा आहे, पण आज नाही उद्या देऊ, उद्या नाही परवा, मग ती पूर्ण गोष्ट चेक करतील की बरोबर आहे का, हे कारण आहे का, ते कारण आहे का, उगाच जे कारणच नाहीये ते सुद्धा ते चेक करतील. म्हणजे पॉसिबिलिटीज ते चेक करत बसतात आणि तिथे त्यांना डिले ठरलेला असतो. ओके. सतत तणावाखाली राहणे, छोट्याशा कारणामुळे ते नाराज होतात, डिस्टर्ब होऊन जातात, मग मूड जाणं, किंवा झटपट निर्णय न घेतल्यामुळे. जसं मी सांगितलं की 5 नंबर असलेली व्यक्ती पटापट निर्णय घेते आणि पुढे निघून जाते, पण 8 नंबर असलेली व्यक्ती ही निर्णय न घेतल्यामुळे ते एकटे राहतात. त्यांना सर्व मिळत असतं. 8 नंबर वाल्यांना, 16 नंबर वाल्यांना लाईफ मध्ये सर्व गोष्टी इतक्या पटापट पण मिळतात आणि पटापट पण संपतात, असं पण आहे. मग आता इथे एकलकोंडेपणा असतो, रॉयल राहणी, यांची राहणीमान परफेक्ट, कारण यांचं अस्तित्व त्यांच्या पुरतच असतं. त्यांना बाकी लोकांना शेअर करा किंवा बाकी लोकांमध्ये जाऊन मिक्स होणं हे हे नसतंच. त्यामुळे एकलकोंडेपणा, ठामपणा, इतरांशी संवाद न साधणे या गोष्टी ठरलेल्या असतात. हम्म? यांना राग जर आला 8 नंबर वाल्यांना, तर तो राग 1 दिवसाचा नसतो, तो 1 वर्षाचा, 1 महिने, 1 वर्ष, 10 वर्ष, 18 वर्ष, 21 वर्ष एवढा पण राग हा राहू शकतो त्यांच्या डोक्यात. ओके. 8 नंबर, 16 नंबर, 26 नंबर वाले लोकांच्या आयुष्यात ना दुसऱ्यांचं करणं ठरलेलं असतं, की मग त्यांच्या घरातले मेंबर असतील, मित्र परिवार असेल, किंवा त्यांनी ठरवलं ना मला याच्यासाठी जगायचंय, तर ते त्याच्यासाठी जगत असतात. ते स्वतःला विसरून जात असतात. हम्म?
यांचे लहानपण बहुधा खडतर गेलेले असतं किंवा आयुष्यात बऱ्याच गोष्टी त्यांना उशिरा मिळालेल्या असतात. मग आता यातले छान छान चेहरे म्हणजे बघा, आपले पंतप्रधान मोदी, त्यानंतर आशा भोसले झाली, सौरभ गांगुली झाले, धर्मेंद्र झाले. आता असं जर बघितलं तर धर्मेंद्रच्या केसमध्ये पण सुरुवातीच्या काळात त्यांना अजिबात त्यांची पिक्चर हिट होत नव्हते, काहीच होत नव्हते, कारण ते त्यांचा एक पाथ होता, त्याच पद्धतीने जात होते. धर्मेंद्रचा डान्स कधीच जमलेला नाही धर्मेंद्रला, पण जेव्हा त्यांनी त्यांचा डान्स एक पॅटर्न बनून गेला आणि शेवट शेवट यांना 8 नंबर असलेले लोक, 16, 26, खास करून सॉरी 16 म्हणते, 17 नंबर, तर या लोकांना शेवटच्या काळामध्ये म्हणजे त्यांच्या पडत्या काळात किंवा त्यांच्या शेवट त्यांना त्यांची प्रगती होत असते, त्यांना खूप पैसा मिळत असतो. धर्मेंद्रच्या बाबतीत झालं, आशा भोसलेच्या बाबतीत, आशा भोसलेची सुरुवातीची जर तुम्ही त्यांचं राहणीमान, त्यांची लाईफस्टाईल बघाल, लाईफ स्टोरी बघाल, तर सुरुवातीच्या काळात खूप अडचणी होत्या आणि काही गोष्टी त्यांच्या वयात इतक्या लवकर मिळून गेल्या त्यांना, पण नंतर नंतर एकट्या राहिल्या, एकट्याच जगल्या. 92 वर्षापर्यंत त्या राहिल्या आणि प्रचंड संपत्ती, प्रचंड. मोदींचं उदाहरण घ्या, लग्नच केलेलं नाही त्यांनी, त्यांच्याकडे सर्व आहे पण त्यांनी स्वतःसाठी घेतलंच नाही, आता देऊन टाकायला सुरुवात झाली किंवा सोडून देतील ते. सौरभ गांगुली हा सुद्धा आफ्टर रिटायरमेंट नंतर त्यांनी त्यांचं करिअर दाखवलं व ते कोच झाले किंवा त्यांच्या थ्रू आता जे भारताला यश मिळते क्रिकेटमध्ये ते दिसतंय आपल्याला. तर असे काही एक्झाम्पल्स आहे. त्यानंतर 9 नंबर बघू, आता जन्मतारीख 9, 18, 27. आता ही जन्मतारीख असलेली लोकांची 9 नंबर आलेला आहे. 9 म्हणजे कोण, तर नंबर ऑफ कम्प्लिशन साठी मानला गेलेला आहे. ज्या गोष्टी 1 नंबरच्या असतात त्या बऱ्याचशा गोष्टी 9 नंबरच्या पण असतात, पण फक्त त्या दोघांमध्ये डिफरन्स कुठे? 1 नंबर हा सूर्याचा, हा राजा, आणि 9 नंबर कोण आहे? हा सेनापती. हा युद्ध करून आपल्या राजाला जिंकवायचंय म्हणून हा लीड घेणारा. 9 नंबर ज्यांचे पण जन्मतारीख 9, 18, 27 हे काय करतात, हे उगाच आगेतोडी, म्हणजे आगेतोडी म्हणजे इन द सेन्स की हे पुढाकार घेतील, हे लीड घेतील, हे आपल्याला जिंकवायचं, आपल्या टीमला जिंकवायचं म्हणून हे पुढे थांबतील. राजा तर सर्वात शेवटी असतो, पण पुढे युद्धासाठी कोण तयार असतो, कोण असतो, तर सेनापती म्हणजे 9 नंबर. मग तुम्ही बघाल 9 नंबर हा आक्रमक असतो, याला साहसीपणा याच्यात दिसतो, लढाऊपणा याच्यात दिसतो, प्रचंड आत्मविश्वास की तो म्हणेल ते करूनच दाखवेल असा पण तो असतो. पण 1 नंबर इतकं यश त्याला कधीच मिळत नाही. 1 नंबरचं यश हे 1 नंबरच असतं, 9 नंबरला यश मिळतच नाही. मिळतं पण त्याला उशिरा मिळणार आहे, जे सेनापतीला मिळणार आहे तसं. मग झटपट यश मिळत नाही, उशिरा यश मिळत असतं. ओके, तर इथपर्यंत 9 नंबर होता. आणि त्याच बरोबरीने 9 नंबर हा रक्ताचा, मंगळ, मंगळ असल्यामुळे रक्त जवळ, रक्त आवडणं, लाल रंग आवडणं. तर मग इथे ह्या लोकांच्या आयुष्यात अपघात ठरलेले असतात किंवा क्रिटिकल सिच्युएशन यांच्या आयुष्यामध्ये, कॉम्प्लिकेशन्स ऑपरेशन रिलेटेड होतात. ऑपरेशन असेल तर क्रिटिकल कंडिशन येणं, काही सिच्युएशन अशा आहे की तिथे त्यांना अपघात झाल्यावर त्यांना अपघातातनं लवकर बरं होणं, हे सुद्धा रिकवर होणं, हे हे होत नाही यांच्या आयुष्यामध्ये. बरेचशा अडचणी येतात, मल्टिपल सर्जरीज यांच्या झालेल्या असतात किंवा कराव्या लागतात. ओके, तर याप्रमाणे अग्रेसिव्ह असतात कारण मंगळाचा प्रभाव आहे, मंगळ हा आक्रमक असल्यामुळे. त्यानंतर यांच्यामध्ये पण छोटे मोठे दोष असतात, पण यांच्या हातून हिंसक गोष्टी घडू शकतात, हा, कधी कधी. आणि मग इथे पण कधी कधी हिंसक गोष्टी घडत असतात किंवा घडू शकतात किंवा गुन्हे घडू शकतात, पण इथे आता कोर नंबर बघायचा की सर्वांचे 9 नंबर असल्यामुळे यांच्याकडून चुके होतील, गुन्हा होतील असं नाही. यांच्या कोर नंबर मध्ये कुठला नंबर आलेला आहे तो पण डिपेंड करतो. आणि हेच कोर नंबर काय आहे ते आपण बघणार आहे. मग यातले काही सुंदर चेहरे बघा, सलमान खान झाला, अक्षय कुमार, प्रियंका चोपडा, हे क्रिकेटर आहे आणि हे आपले मंत्री काहीतरी आय थिंक, असे छान छान चेहरे आहेत. तर इथपर्यंत आपले आपण आज फक्त जन्मांक बघितला, मूलांक, भाग्यांक, आणि नेक्स्ट लेक्चरला भाग्यांक आणि यांची आपल्याला कम्पॅटेबिलिटी बघायची की कसे ते लोक जमतात, कशी त्यांचे नंबर्स, कोणाचे मित्र नंबर कोण आहे, कोणाचे शत्रू नंबर कोण आहे, कोणाला कुठला नंबर लकी असणार आहे, हे आपण नेक्स्ट लेक्चरला बघणार आहे. प्लस ऍडिशनल आपण लोशो ग्रीड बघणार आहे. तर इथपर्यंत आजचा टॉपिक होता. तुम्हाला काही डाऊट्स असतील तर विचारा, काही अडचणी आल्या असतील, काही टॉपिक समजला नाही तर आपण आता त्या डिस्कस करू. आपल्याकडे अजून 5-7 मिनिट आहेत. तर मी आता स्क्रीन स्टॉप करते आणि आता तुमचे काय डाऊट्स असतील ते मला विचारा.
टॉपिक तर समजतोय ना? टॉपिक समजतोय का? किंवा अशी काही घाई होत असेल तर तरी मला सांगा. आज तर आपण फक्त जन्मांक बघितलाय. आता नेक्स्ट लेक्चरला आपण घेणार आहे, त्यात अजून तुमचे जन्मांक वगैरे रिलेटेड काही गोष्टी क्लिअर होतील. तुम्हाला काही जन्मांकाला धरून काही व्हिडिओज तुम्ही कुठे बघितले असतील तर ते पण आपण चेक करू. तो म्हणजे तुम्ही